Hello, friends. Welcome to the reverse aging journey. Today's topic is why you should eat more nuts. Nuts आपण का खायला पाहिजे? नट्स म्हणजे सुकामेवा. अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, शेंगदाणे, अंजीर, खजूर आणि बिया म्हणजे अळशी, सूर्यफूल बिया हे सगळं शरीरासाठी अत्यंत पोषक घटक आहेत. ते कमी प्रमाणात खाल्ले तरी मोठा फायदा होतो. त्यामुळे जास्त प्रमाणात खायलाच पाहिजेत का? नाही, पण खायला पाहिजे. वॉलनट्स वॉलनट्स काय करतात? वॉलनट्स हॅव अ प्लांट बेस्ड ओमेगा 3 फॅटी ऍसिड दॅट बेनिफिट्स द बोन्स. आपल्या बोन्ससाठी आणि तसंच कार्डिओव्हास्क्युलर साठी सुद्धा वॉलनट्स खूप उपयोगी आहे. ब्राझील नट्स. द डेली इनटेक ऑफ 2 ब्राझील नट्स इज इनफ टू इन्क्रीज सेलेनियम लेवल. सेलेनियम लेवल आपली इन्क्रीज करायची आहे. मेन म्हणजे आणि पीसीओडी मध्ये ज्यांना पीसीओएस यांचा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारात रोज 2 ब्राझील नट्स खायला हवेत. Almonds significantly reduce cardiovascular and diabetic risk. आल्मंड्स तर आपण रोज खातो. 4 ते 5 बदाम रोज रात्री भिजवून ते सकाळी नाश्त्याला खायचे. Pecans help lower cholesterol level. They are an ideal antioxidant. पिकन्स मध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि ते आपला कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायला मदत करतात. कॅश्यूज आर हाय इन अनसॅच्युरेटेड फॅट, डायटरी फायबर अँड प्लांट बेस्ड प्रोटीन. कॅश्यू म्हणजे काजू प्लांट बेस्ड प्रोटीन आहे आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅट आहे आणि डायटरी फायबर भरपूर प्रमाणात आहेत. पीनट्स शेंगदाणे. पीनट्स आर एस्पेशली गुड सोर्स ऑफ हेल्थफुल फॅट, प्रोटीन अँड फायबर. पीनट्स मध्ये सुद्धा हेल्थ म्हणजे हेल्दी फॅट आहेत, प्रोटीन आहे आणि फायबर भरपूर भरपूर प्रमाणात आहेत. तर हे सगळे ह्याच्या बरोबरच नट्स सुद्धा, सीड्स सुद्धा. तर हे सगळे फ्रुट्स आणि नट्स आणि सीड्स आपण का खायला पाहिजे? तर एक म्हणजे मेंदू आणि स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे अक्रोड आणि बदामामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. ते मेंदूला ऊर्जा देतात आणि आपली एकाग्रता वाढवायला मदत करतात. दुसरं म्हणजे हृदय निरोगी ठेवतो. सुक्या मेव्यात मोनो आणि पॉली असे दोन्ही प्रकारचे अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे की कोलेस्ट्रॉल आपलं नियंत्रित ठेवतात आणि आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवतात. त्वचा आणि केस चमकदार बनवतात. या सगळ्या ड्रायफ्रूट मध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते त्वचेला पोषण देतात आणि त्याच्यामुळे वृद्धत्वाची चिन्ह उशिराने येतात किंवा तुम्ही आणखी 10 वर्ष 20 वर्ष तरुण दिसायला मदत होते तुम्हाला. ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता वाढते ह्याच्यामुळे. दिवसभरात आपल्याला जी ऊर्जा पाहिजे असते ते या नॅचरल प्रोटीन आणि फायबर्समुळे आपला थकवा कमी होतो आणि आपण नाश्त्याला सकाळी जर हे पदार्थ खाल्ले तर आपल्याला दिवसभर थकवा नाही जाणवत, एनर्जेटिक वाटतं. नेक्स्ट म्हणजे आपलं पचन सुधारतं आणि भूकही नियंत्रित राहते. बदाम, अंजीर आणि खजूरमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात, जे पचनाला मदत करतात आणि भूक सुद्धा नियंत्रित करतात. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. सुकामेवा म्हणजे मिनरल्स. सुकामेवा म्हणजे मिनरल्सचा खजिना, जसे की झिंक, सेलेनियम, मॅग्नेशियम. ह्याच्यामुळे शरीरातील आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण कमी आजारी पडतो. दररोज किती खावा बरं सुकामेवा? 5 ते 6 बदाम भिजवलेले, 2 अक्रोड, 4 ते 5 काजू किंवा पिस्ता, 1 चमचा सीड्स, चिया सीड्स, अलसी किंवा सनफ्लावर सीड. कोणत्याही प्रकारच्या एक सीड दिवसातून 1 चमचा खायचा आहे. जास्त प्रमाणात जर आपण खाल्लं तर पचनाच्या तक्रारी होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण ते योग्य प्रमाणातच खायचं आहे. आणि साखर आणि मीठ मिसळलेला सुकामेवा तर अजिबात खायचा नाही. सुकामेवा रोजचा, आरोग्य दीर्घकाळाचं. तर हे होतं सुक्या मेव्याबद्दल. थँक्यू. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अँड थँक्यू.